काही साधी निवडणूक नाहीये. याला मराठी माणसासाठी शेवटची लढाई असं म्हटलं जातंय. म्हणजे यातूनच ठरणार आहे की ही मुंबई नेमकी कोणाची होणार, मोठ्या उद्योगपतींची की इथला मूळ आगरी कोळी लोकांची आणि आपल्यासारख्या मराठी बांधवांची. आता दुसरा मुद्दा बघा, इथे ना एक भावनिक आवाहन पण केलं जातंय, निष्ठेचं. म्हणजे जे नेते आणि पत्रकार सत्तेला घाबरले नाहीत, जे विकले गेले नाहीत, त्या खऱ्या माणसांना पाठिंबा देण्याची हीच वेळ आहे असं म्हटलं जातंय. आणि एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरेंच्या उपकारातून उतराई होण्याची ही एक संधी आहे असंही सांगितलं जातंय. आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे या निवडणुकीचा निकाल फक्त राजकीय असणार नाहीये, तर तो आपल्या सांस्कृतिक अभिमानाला म्हणजे मराठी माणसाच्या स्वाभिमानाला पुन्हा उभारी देणारा ठरू शकतो. आठवते माझी महिना गावाकडे राहिली हे गाणं? तर तो काळ परत आणण्याची ही संधी आहे असं एक स्वप्न दाखवलं जातंय. म्हणजे थोडक्यात काय तर हे आवाहन सांगतंय की ही निवडणूक म्हणजे केवळ राजकीय डावपेच नाहीत, तर मुंबईची मराठी ओळख टिकवण्यासाठीची एक भावनिक आणि कदाचित शेवटची संधी आहे.